हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आम्ही गेलो होतो काल राणीच्या बागमध्ये. तर मी हे घरूनच ऑनलाईन तिकीट काढले होते. आम्हाला हा QR रिसीव झाला. मी भायखळा मार्गे एस बीचवरून तिथून आम्ही भायखळा स्टेशनवरून ईस्टवर गेलो. जाळी लावले जेणेकरून हे बाहेर जाऊ नये. इकडे मगरीचे पण 2 सेक्शन होते. एका मगर ठेवले होते आणि एकामध्ये सुसळ ठेवले होते. हे असं प्रत्येक झाडाला नाव दिलं होतं जेणेकरून आपल्याला समजत होते की हे कोणतं आणि कसल्या प्रकारचं झाड आहे. नंतर आम्ही पुढच्या दिशेला गेलो. तिथे अंतरला आम्ही बघितले साप आणि कासवाचे प्रकार. मागेच्या एकदम मध्यभागी पोचल्यावरती हे स्टॅच्यू जिजाबाई आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा. त्याच्यानंतरला आम्ही पुढे चालत गेलो ते नेक्स्ट सेक्शनमध्ये जो होता अस्वल. हा बघा अस्वल म्हणजे झाडाच्या पाठीमध्ये लपून बसला होता. काय माहीत तो आपल्याला घाबरत होता की आपण त्याला घाबरत होतो. नंतर गेलो आम्ही पुढे वाघाच्या सेक्शनमध्ये. वाघसुद्धा तसाच त्या दगडाच्या पाठीमागे लपून बसला होता. नंतर पुढे गेला हा पाणगेंडा. ह्याला हे कावळे खूप त्रास देत होते जेणेकरून तो गप्पा आपल्या पाण्यामध्ये जाऊन बसला तरी ते कावळे त्याच्या पाठीवरती खूप नाचत होते. मग आम्ही पुढे गेल्यानंतरला माकडाचे सेक्शन होते. त्यामध्ये विविध प्रकारचे माकड होते. रिशांत त्या माकडांना बघून इतका खुश झाला की मी इमॅजिन करते की ह्याला गावी घेऊन गेल्यानंतरला आमच्या गावात तर खूप माकड आहेत राजापुरात रत्नागिरीमध्ये. तर हा काय करेल. अजून तिकडे शेंगा अजून आणलेला नाही. तो कधी आणतील त्यांनी माहीत नाही. शेवांचं पण त्यांनी दालन इतकं छान बनवलं. जेव्हा शेंगा येईल तेव्हाच ते बघायला मिळेल. नंतरला पुढे बघा हरिण, सांबर हे असे प्रत्येक ठिकाणी प्राणी व त्यांची माहिती संपूर्णपणे दिली होती जेणेकरून लहान मुलांना कळेल वाचायला जमेल की हे प्राणी आणि त्यांचे प्रकार आहेत. मध्ये मध्ये असे फलक पण लावले होते. असे ॲरोज लावले होते की इथे हे मिळेल तिथे ते बघायला मिळेल. नंतर आम्ही पुढे गेलो पेंग्विन बघायला.
मग आम्ही आतमध्ये गेलो. त्याच्या आतमध्ये तिथं पूर्ण ACच आहे, ACचा टेम्परेचरच आहे, बर्फ आहे तिकडे. त्या लोकांना म्हणजे पूर्ण थंडावा पाहिजे असतो म्हणून. तर ह्या वेळेला काय पेंग्विन जास्त पोहत वगैरे नव्हते, एका जागी स्तब्ध असे उभेच होते, जास्त काही हालचाल करत नव्हते. ईशान तर बघून खूप पागलच झाला. त्याच्याच बाजूला ही अशी ट्रेन ठेवली होती. तिकडून तसंच बाहेर पडल्यानंतरला हा फूड काउंटर आहे, जिथे सगळं आपलं खायला मिळतं. तिथे आपण रेस्ट करू शकतो. त्याच्याच तिकडेच वॉशरूम वगैरे आहे, तिथे बसून आपण खाऊ शकतो. नंतरला आम्ही तिथून खाऊन पिऊन निघालो. पुढे असं मस्त गार्डन होतं. एक गार्डन होतं अगदीच लहान मुलांसाठी, जिथे 1 ते 3 वर्षापर्यंत मुलं खेळू शकतात. आणि हे मोठं गार्डन आहे, जिथे 3 वर्षापुढील किंवा 5 वर्षापुढील मुलं खेळू शकतात. हा ईशान बघा किती मस्ती करतो. तर हे बघा ते गार्डन. मग ही राणीबाग संध्याकाळी 6 वाजता बंद होते. मग आम्ही तिकडून मस्त मजा मस्ती करून खूप साऱ्या मेमरीज घेऊन निघालो. आम्ही हे रिशांत 1 वर्षाचे असताना आम्ही घेऊन गेलो होतो. आम्ही माझा हा फर्स्ट ब्लॉग बनवला होता. आणि आता हा ब्लॉग आम्ही हाजेरी मार्गे आम्ही घरी गेलो. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब अँड कमेंट. थँक्यू, बाय. आणि बघा आमचे छान छान पिक.